कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. शांतता दाखवली पहिल्याच बरोबर एकेरी रनाने घेतली सुरुवात आणि ऋतुराज ही सोनीमध्ये दाखल झाली आहे. इथे जबरदस्त मॅच पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आली आहे. सगळ्या इनिंग मध्ये टेस्ट कंप्लीट केलं जाणार आहे, लक्षात असू द्या. बॉल आणि गोलडावला तिकडे बॉल पकडलाय. आणि इथे चांगला ड्राईव्ह केला तिकडे. म्हणजे तुमच्या फटक्यामध्ये असा काही स्ट्रोक असायला हवा ना की समोरचा पकडणारा देखील चिंतेत राहील की या बॉलला कशा प्रकारे कव्हर करू. आपले फोटोग्राफर देखील तिकडे छान छायाचित्र करतात. कॅमेरामॅन क्या बात आहे, काय कॅच पकडलाय. कॅमेरामॅन आपलं नाव काय? रोहन तिथे वाईल्ड कार्ड काय वाईल्ड कार्ड होतं आपलं. वाईल्ड फोटोग्राफर. 3 बॉल 4 रन झाले. सुमित आलाय इथे मात्र बॅटमॅनला चावलं. सुमित मात्र थोडासा निसटला आणि रन मात्र घेऊ शकला नाहीये. कोकणातून आलाय म्हणजे शिंगो तो पालखी वगैरे मिरवली आणि आज मात्र दाखल झालाय. कोकणातील हा बॉलर आहे. कोकण वाटले की महाराष्ट्राचं घर असताना एक निसर्गरम्य असं शहर आहे आणि त्या कोकणातून हर्षद दाखल झालाय. सुमितच्या पायाला थोडीशी दुखापत झाली. गतवर्षीचा एक स्टायलिश प्लेअर आणि एका चांगल्या फॉर्मॅटिक प्लेअर म्हणून ओळखला जातो सुमित. झाले तर 5.4 रन. केलाय सिंगल रन. पीसी या क्रीडा स्पर्धेचा जर विराट कोहली कोणाला म्हणता येईल ना तर सुमितला नक्कीच म्हणू शकतो. कारण त्याच शैलीमध्ये त्याच अंदाजामध्ये तीच बॉडी लँग्वेज आपण पाहतोय सुमित यांची. पहिलू ना शैलेश ऋतुराज आणि सुमित ही जोडी या क्षणाला एक ओव्हर आणि धावांचं गणित थोडं स्थिरावलंय. 5 रनांवरती कुठेतरी कंट्रोल मध्ये ठेवली आहे धावसंख्या. गोलंदाजीवरती सज्ज होतोय. पहिला बॉल जबरदस्त बॉलिंग अटॅक. क्या बात आहे, एक चांगला बॅटरला मात्र मार्गी लावलाय. दोन झाले, दांडीगुल झाली आहे सुमित यांची. सुमित मात्र आपल्या संघासाठी असामाधानकारक कामगिरी करून मात्र माघारी गेलेला आहे. सुमितच्या मनात देखील खंत राहणार आहे की संघासाठी आणखी काही काय प्रवास करता आला असता तर संघाची बाजू भक्कम झाली असती. नवीन आलेला बॅटर. कमी धावांची मॅच देखील इथे वाढते. कमी धावांच्या मॅचला देखील इथे विजयी करता येतं आणि अधिक धावांची मॅच देखील बॅटिंग शैलीवरती इथे मात्र विजय केली जाते.
म्हणजे धावसंख्या कमी असो किंवा जास्त असो मॅच दोन्ही बाजूला बनवली जाणार. अंडरआर्मचं क्रिकेट अंडरआर्मचा प्रवास आपण पाहतोय. बॉल इथे चांगला पाहायला मिळतोय. बॉल उडवलाय आलाय विरुद्धच्या बाहेर बघू शकतात. बॉल ड्राईव्ह केले तिकडे. वैभवच्या पाठीमध्ये एक षटकार आला होता. 5 बॉल 13 रन. जबरदस्त ऋतू यामध्ये इथे चांगला ड्राईव्ह केलाय. रन झाले तर 19. बॉल झाले तर 4 ओव्हर 19. 4 ओव्हर 19. संघाचा कॅप्टन म्हणून ऋतुराज असं मार्गी लागला नाही. परंतु ऋतुराज यांनी आम्हाला कळवलं की टॉस मॅटर करत नाही, मॅच मॅटर करते. कारण आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जर आपण पाहिली तर रोहित शर्मा एकही टॉस जिंकला नाही आणि तोच कॅप्टन म्हणून आयसीसी ट्रॉफीचा संघासोबतचा हकदार ठरला. एक यशस्वी कॅप्टन म्हणून ठरला. त्यामुळे टॉस मॅटर करत नाही, मॅच मॅटर करते. ऋतुराजने देखील हेच कळवलं. परंतु ऋतुराज यांचा स्वप्न आहे फायनलची लढत जिंकायची आहे त्यांना. कारण सेमी आणि फायनल पर्यंत येऊन पोहोचलेले. वीस रन झाले. बॉल प्रेस केलाय. पुन्हा एका ड्राईव्ह केलाय. सिंगल रन देतोय. 2 बॉल 23 रन झाले होतं. बॉल जज केलाय. जजमेंट चुकलाय. तिकडे कॅच पकडला परंतु त्या कॅच आउटला मान्यता मिळत नाहीये. कारण नो बॉल आहे. 25. नाही आणि इथे मात्र कॅच आउट होत आहे. शैलेश कॅच पकडला ना. शैलेश ओव्हरचे या ओव्हरचे परेशांचे 25. थोडं धावसंख्या जर आपण पाहिली थोडी धावसंख्या कारण या खेळपट्टीवरती या आजच्या दिवसातील मॅचचा प्रवास पाहता ही धावसंख्या अपुरी येत अशी म्हणता येईल. म्हणजे गोलंदाज अचूक मारत असेल तर कमी धावांची मॅच बनवता येईल. गेला सिंगल कंप्लीट होता देखील गेलाय. 3 ओव्हर आणि 37 रन झाले. 3 ओव्हर संपले की शेवटच्या ओव्हरला 10 ते 12 रन तरी आले पाहिजेत तर मॅच फाईट होऊ शकतो. सर बॅटिंग मध्ये बॉलर चांगले असतील तर 26 3 ओव्हर आणि 37 रन झाले. शेवटची ओव्हर एक 10, 12, 15 हे रन तरी बनवावे लागतील.
स्पीडअप करा स्पीडअप करा चला स्पीडअप करा गणेश आलाय गणेश किरण 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 आलाय प्लस रन 28 रन झालेत शेवटचे 6 बॉल बॉल बोनस धावा मिळाले सगळ्याला गरज होती बोनस धावा मिळतोय 5 महिन्यामध्ये हा गुढीपाडव्याचा बोनस मिळतोय खरं दिवाळीला दसऱ्याला बोनस मिळतो पण हा गुढीपाडव्याचा देखील बोनस इथे मध्ये चालू झालाय क्रिकेटमध्ये सिंगल रन होतो कंप्लीट सेकंडचा बॉल आणि मग क्षणी 2 रन 2 रन मिळाले 30 रन लास्ट 3 बॉल वाईट बॉल किरण मात्र सुद्धा केलाय गुढीपाडव्याचा बोनस घेऊनच आलाय सिंगल हवेचा बॉल एक रन येईल एक रन येतोय 4 बॉल 33 अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे 4 बॉल 33 बॉल पुन्हा एकदा रेडरवरती प्लस केलेली धावसंख्या 3 रन आले एकंदरीत 2 प्लस 2 म्हणजे 3 रन 2 प्लस 1 ओके ओके 2 प्लस 1 ओके 35 इथे मात्र खरंच नक्कीच बोनस मिळतोय 2 बॉल झालेत अजून 4 बॉल बाकी आहेत 35 झालेत एक 4 बॉल एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर नक्कीच मॅच मजा येईल कंप्लीट शेवटचे 3 बॉल उर्वरित बाकी आहेत 36 चांगला बॉल लास्ट बॉल एक रन येतोय शेवटचा बॉल 37 झालेत शेवटच्या बॉलवरती ऋतुराज शेवटचा बॉल क्या बात आहे 6 रन म्हणजे 40 धावांच्या पलीकडे गेलेत 43 झालेत आणि 47 टार्गेट आहे थँक्यू ओंकार सावंत कुठे असेल कोऑर्डिनेट करा थोडस ओंकार सावंत काय चालू आहे का तुमची ओंकार सावंत नाही तर संचित आपण कुठे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा संचित मॅच चालू ठीक आहे ओंकार सावंत आपण असेल तर या ओंकार सावंत आपण असेल तर या प्लीज
हॅलो सर बघणार आहोत आपण मॅचच्या दिशेने एक जबरदस्त आयोजन सर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळते पीसीई अर्थातच फोटोग्राफर सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर या संपूर्ण खेळाडूंचं मिश्रित क्रिकेट प्रीमियर लीगचं हे पर्व आज आपल्याला पाहायला मिळत आहे या क्रीडा स्पर्धेसाठी आयोजन समितीने जी मेहनत घेतली त्या मेहनतीला कुठेतरी सहकार्य केलं त्याच्याबरोबर त्यांनी देखील हातभार लावला इन्स्टेक फिजी फिल्म त्याचबरोबर लेगस्टार आणि आमचे शेतीच्या फोटो विचार या सर्व मान्यवरांनी या सर्व सौजन्यांनी या सर्व प्रायोजकांनी स्पॉन्सर्सने केलेलं या क्रीडा स्पर्धेसाठीचं योगदान नक्कीच कौतुक आहे आपलं देखील कारण आपला असलेला फोटोग्राफर आपला असलेला एडिटर सिनेमॅटोग्राफर कुठेतरी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तो देखील झळकावा तो देखील कुठेतरी फोकस मध्ये राहावा त्यांना देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद मिळावा हा त्यांचा असलेला हेतू मात्र या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने पाहायला मिळतोय अनेकांनी या क्रीडा स्पर्धेसाठी अनेक बाबी मात्र विचारात घेतल्या त्या सर्वांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे टेन टेन कॅप्टन टेन 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 कॅप्टन असेल तर लोकल या टॉससाठी टेन टेन कॅप्टन टेन टेन बॉलिंग एक्शन जबरदस्त स्पीड जोड गोलंदाजी मार्गावरती पहिला गोलंदाज ओमकार खैरे गोलंदाजी शैलीवरती सज्ज होतोय टेन टेन कॅप्टन रेडीला पुन्हा एक सिंगल रन येतोय वन रन टॉकीच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते त्या लाईव्ह चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईव्ह चॅनलवरती मॅचचा आनंद घ्या आपल्या मित्रांना पाठवा जरूर आपल्या नातेवाईकांना पाठवा आणि त्यांना देखील दाखवा केवळ फोटोग्राफी नव्हे तर आम्ही क्रिकेट देखील आनंद घेतो उडावलाय हर्षच्या बॅट मधून आलाय षटकार टेंडर आलेच नाही चला टॉस केलं जाईल नेक्स्ट मॅच सो कुठे कॅप्टन कुठे तिकडे मात्र ट्राय केला जातोय कॅप्टन रेडी आहे चला टॉस करून घेऊया चला या टॉस केला जातोय आणि टॉस केला जातोय टीम मेंबर फर्स्ट मॅच आहे तुमची एका बाजूला फर्स्ट मॅच खेळणार आहे टीम वर्सेस 10 आणि एका बाजूला 10-10 टॉस होतोय हेड आणि टेल कोण कॉल करताय टॉस होतोय हेडचा कॉल केलाय आणि हेड एक मिनिट कॉल केलाय डिसिजन घेतोय बॉलिंग सो बॉलिंग 4 ओव्हर आणि किती रनांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबू शकता संघाचं नाव चेंज केले त्यामुळे हा विचार केला का 10 पर्यंत ओके आता एक मॅच विनिंग टीम आहे त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स लेवल त्याचा थोडासा एका मॅचचा वाढल्या असल्या कारणाने त्या संघाला तुम्ही तुमच्यासमोर जाताना थोडंसं तुम्हाला चॅलेंज आहे तो चॅलेंज कशा प्रकारे पाहता प्रयत्न करू त्याला म्हणतात पीसी आणि फोटोग्राफर सिनेमॅटोग्राफर एडिटर आपण देखील त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि आज ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे त्या आयोजनाबद्दल काय सांगाल आयोजन खूप सुंदर आहे सगळ्यांची मेहनत आहे सगळे एवढं शूट सांभाळून मॅनेज करणं खाली गोष्ट नाही खरंच त्यामुळे चांगलंच केलं सगळ्यांनी सो कॉंग्रॅच्युलेशन घेतलेल्या डिसिजनसाठी तुम्ही यशस्वी व्हा ही तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो थँक्यू सो आपल्यासोबत कल्पेश आहेत लास्ट मॅच फायनल विजेता मॅच म्हणून प्रवास झालाय टॉस मॅटर करत नाही मॅच मॅटर करते रोहित शर्माला पाहिलं असेल 15 मॅच टॉसला हारला आणि शेवटी फायनल पर्यंत जाऊन विजय ठरलाय सो तू देखील कुठेतरी रोहित शर्माच्या भूमिकेमध्ये संघाला घेऊन वाटचाल करावी ही अपेक्षा आहे त्याचा प्रतिस्पर्धी संघाबद्दल काय सांगशील किती लाभांपर्यंत तुझी मदत असेल समोरची टीम पण चांगलीच आहे आता बघू काय होईल ते गणपती बाप्पा मोरया
एक मिनिट एकंदरीत एक चांगला आयोजन पाहतोय सौम्य प्रमाणे गतवर्षी केला त्या अगोदरच्या वर्षी केला यंदाच्या वर्षी खेळतोय या ऑर्गनाइज मध्ये केलेल्या ऑर्गनाइज कमिटीला कशा प्रकारे सहकार्य करशील ऑर्गनाइज मध्ये मी पण आहे त्यामधल्या कमेंट मध्ये आम्हीच बघतो सगळं काय झालं बद्दल बोलतो तेवढा आता थँक्यू सो मच धन्यवाद सो एक चांगला आयोजन पाहायला मिळते चार गोल आणि सुवर्ण झाले तो मॅच कसं पाहता दोन्ही संघांकडे तेवढीच बरोबरी आहे दोन्ही संघ मॅच सोडणार नाहीये कारण दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहे थोडा शिस्तबद्ध खेळाडू म्हणून आपल्याला ही क्रीडा स्पर्धा कव्हर करायची आहे 4 गोल सुवर्ण झाले शेवटचे उर्वरित 2 गोल बाकी आहेत तर यानंतरच्या मॅचचा देखील टॉस झालाय जेट्सचा 10 आणि 10 या दोन संघांचा सामना पाहायला मिळणार आहे उदय सय्यद सलीम सन्मान अर्ध्याच्या बाहेर बाजूला सिंगल रेड घेतली आहे एक विकेटवर आलाय 17 रन झाले शेवटचा बॉल 17 धावांचा पाठलाग करायचा आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच कशी असणार आहे बरेच प्रश्न आहेत अनेकांना कॉल एक चांगला बॉल स्पेल होता उलट झाले असते आणि विकेट पण आहे उलट पहिला परंतु रनआउट मिळालाय रन झाले 18 18 अजूनही 12 बॉल बाकी आहे नवीन बॅटर व्यावसायिक घेतला 12 बॉल अजूनही बाकी 12 बॉल मध्ये अजून गरज 26 रनांची म्हणजे प्रतिषेधक 13 धावसंख्या पूर्ण करावी लागणार आहे परंतु एक अचूक स्पेलचा जर बॉलर असेल तर या मॅचला बनवणं म्हणजे त्याच्यासाठी खूपच डिफिकल्ट असेल आणि तो बॉलर आम्हाला पाहायला मिळतोय तो खेळाडू इथे पाहायला मिळतो तो अनुभवी तो आत्मविश्वासी खेळाडू मात्र या खेळाला इथे सज्ज केलाय अर्थातच ऋतुराजने शेवटच्या बॉलवरती जो षटकार आखला आणि त्या षटकाराने 40 धावांचा पल्ला उंचावताना पाहायला मिळाला नवीन आलेला गोलंदाजही ओव्हर आपल्या गोलंदाजी शैलीवरती हे बॉल रचण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज होते फिल्डिंग सेक्टर मधील केलेला बदल सेट झालेला बॅटर इथे लवकर शैलीचा हर्षद पहिलाच बॉल जबरदस्त चान्स होता विकेट बनवता आली असते सोपी झाला होता थोडाफार पण सिंगल रन येऊ दिला नाहीये एक चुकीच्या गेमचा बॉल या चुका करून चालणार नाहीये कारण पहिलेच काय जरी असले तरी पहिल्या मॅचला जर विजय केला ना तर एक विजयाचा आत्मविश्वास घेऊन नवीन मॅचच्या प्रवासाला थोडीशी गती येते इथे मात्र उडवला सेकंड हवेचा बॉल इथे 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 एक महत्वाचा बॅटर हर्षदची विकेट मिळाली आहे स्वतःवरती नाराज हर्षद सिद्धार्थ गतीनं बॅटर सिद्धार्थ येतोय म्हणजे चांगल्या बॅटरला कुठे रन आउट स्वरूपामध्ये माघारी पाठवलाय विकेट मिळालाय अजून गरज आहे 10 बॉल आणि 25 हर्षद मात्र रनआउट झाला हर्षदच्या मनामध्ये अजूनही तीच खंतोय की मी रनआउट झालो नसतो तर या मॅचला आकार दिला असता रनआउट होणं कोणालाच मान्य नाहीये होल्डआउट झाले कॅचआउट झाले तर प्रत्येक जण सहन करतो पण रनआउट आहे ना ही गोष्ट मान्य होत नाही इथे मात्र पुन्हा चुकीच्या इंचा बॉल वाईट बॉल घेतोय
आपण जर पाहिलं जागतिक क्रिकेटमध्ये एक असा खेळ होऊन गेला जो आपल्या कारकिर्दीमध्ये कदापि रनआउट झाला नाहीये. तो खेळाडू म्हणजे भारतीय संघापैकी यशस्वी कर्णधार अर्थातच माझे निचडी खेळाडू कपिल देव. कपिल देव मात्र आपल्या जागतिक कारकिर्दीमध्ये कदापि रनआउट मात्र झाला नाही. वाईट बॉल पुन्हा एकदा तिने 5 धावापैकी केली जाईल काय अर्थातच थोडासा मात्र लेझी ओमकार मात्र जबरदस्त ओव्हर कव्हर करतायत. डोक्यामध्ये आणखी एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय. एक सिंगल रन राहील. 5 बॉल 23 रन झाले तर ऋतुराजने मात्र जबरदस्त ओव्हर कव्हर केली. काही एक्स्ट्रा रन वगळले तर ऋतुराजने नक्कीच निर्णायक काही षटक हाताळताना पाहायला मिळतोय. इथे मधून बाय केले लॉंगऑफला प्लेअर आहे. सिंगल मध्ये कंप्लीट केली जाईल. 2 धावेचा कॉल 2 रन होते कंप्लीट. 2 रन मिळाले. 6 बॉल आणि गरज आहे 19 रनांची गरज आहे. म्हणजे ऋतुराजने जबरदस्त ओव्हर कव्हर केली आहे. सर यानंतरच्या मॅच साठी रेडी राहायचंय. 10 आणि 10-10 6 बॉल आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. 25 रन झालेत. शेवटची ओव्हर घेऊन वैभव येत आहे. लास्ट ओव्हर वैभव पहिली मॅच या 2 संघांमधील आपल्याला पाहायला मिळते. लीग फॉर्मॅटचं क्रिकेट प्रीमियर लीगचं माध्यम. इथे मात्र ड्राईव्ह केल्या लॉंगऑफला एक चांगला स्ट्रेट ड्राईव्ह होता. कार्पेट शॉट along the carpet. फुटबॉल बॉल टॅप केलाय. म्हणजे एकही बॉल आला तरी काही हरकत नाहीये. एकही बॉल येऊ देत. पण तो मोठा स्ट्रोक मात्र थोडंसं वंचित ठेवला पाहिजे. उडवलाय. तिकडे ऋतुराज आहे होतो. ऋतुराज मध्ये एक अष्टपैलू खेळाडू आहे. फिल्डिंग करतोय, बॅटिंग करतोय, बॉलिंग केली. बऱ्याच गोष्टी ऋतुराजकडनं पाहायला मिळत आहेत. संघाचा कॅप्टन देखील आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, फेकी गेली. चान्स क्या बात आहे. काय जबरदस्त तो वंडरफुल मॉडेल फिल्डिंग मध्ये मात्र मॉडेलने आज चांगली कामगिरी केली आहे. मॉडेल आणि नो बॉलचा कॉल. इथे मात्र सेकंड रनचा चान्स बनवलाय. 2 रन नो प्लस 3 रन मिळालेत. म्हणजे मॅच बदलली आहे. 2 बॉल आणि 4 ची मॅच आली आहे. तो सामना रंगलाय. 2 बॉल आणि 4 एक्स्ट्रा रनांची चुकी केली महागात पडते. हे मात्र इथे पाहायला मिळते. 6 बॉल 19 ची मॅच 2 बॉल 4 वरती येऊन पोहोचली. आणि एक चुकी 2 बॉल आणि 3 रनांची गरज आहे. उलटा बॉल टॅप केलाय. इथे मात्र 1 रन आणि विकेट. 1 बॉल 2 काय मॅच रंगली जबरदस्त. 1 बॉल 2 1 बॉल 2 कंपल्सरी आहे. 1 बॉल 4 श्रेयस. काय मॅच रंगली. मॅच आवडण्यासाठी काय झाला पाहिजेत. 1 बॉल 2 ला काय झाला पाहिजेत. 1 बॉल 2 आणि तिकडे फेकी गेली आहे. आणि काय बात आहे.
झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. एक्स्ट्रा स्टुडिओ इंडिया संघ मात्र विजय होते. अभिनंदन. नाही सोडे तेजस